केवलकरांना ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात आलं, बदनामीसाठी महिलांनाही प्रकरणात पेरलं गेलं। या प्रकरणी कोर्टात धाव घेणार एकनाथ खडसे यांची लोकशाही मराठीला माहिती। अर्ज घेऊन रोहिणी खडसे यांनी त्यांचे वकील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या भेटीला, तर प्रांजल खेवलकर यांचा गुगल ड्राईव्ह पासवर्ड जळगावच्या आमदारांकडे कसा गेला याचा खुलासा पोलिसांनी करावा, रोहिणी खडसेंची मागणी। धनंजय मुंडेंना क्लीन चिट कुठल्या अहवालाच्या आधारे दिली, भाजप आमदार सुरेश धस यांचा कृषी विभाग प्रधान सचिवांना सवाल, तर मुंडे क्लीन चिटच्या विरोधात सुरेश धस सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट, वाल्मिक कराडच देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, विशेष मोक्का कोर्टाचं निरीक्षण। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गीतेचा आणखीन एक व्हिडिओ समोर, गोट्या गीते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाचे आदेश कायम, आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाने दिले होते आदेश। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अजित पवारांसोबत चर्चा, सफाई कर्मचाऱ्यांना घर देण्यासाठीची अट शिथिल करण्याबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। मानवी तस्करीच्या माध्यमातून अनेक मुली मिसिंग, गेल्या 2 वर्षात 24 महिलांना परदेशातून राज्यात परत आणलं, एका कार्यक्रमात रुपाली चाकणकरांची माहिती। रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम अनिल परबांच्या भेटीसाठी दाखल, योगेश कदम यांच्या संदर्भात भेट घेण्यासाठी आले का, सवाल उपस्थित। माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण, भीषण भूस्खलन, 151 जणांचा मृत्यू। नासा आणि इस्रोचं खास मिशन निसार उपग्रहाचं श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज संध्याकाळी 5:40 होणार उड्डाण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।